बातमी आहे गुन्हेगारी विश्वातील। पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला आणि राण्या बानकेले हत्ये प्रकरणात अटक असलेला आरोपी संतोष जाधवच्या टोळीतील सदस्यांना खंडणीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे। त्यांच्याकडून 13 गावठी पिस्तूल जप्त करण्यात आली असून नारायणगाव येथील इंदिरानगरमध्ये वॉटर प्लांट व्यावसायिकाला 5 ते 6 महिन्यांपूर्वी 3 ते 4 वेळा संतोष जाधव याने व्हॉट्सअपवर व्हॉइस कॉल करून 50,000 रुपये हप्ता मागितला होता। जर हप्ता दिला नाही तर गोळ्या घालून ठार मारू अशी धमकी देखील दिली होती, परंतु सदर फिर्यादीने घाबरून कोठेही तक्रार दिली नव्हती। सिद्धू मुसेवाला व राण्या बानकेले हत्या प्रकरणात संतोष जाधव याला पोलिसांनी पकडल्याची बातमी ऐकल्यानंतर या व्यावसायिकाने नारायणगाव पोलीस स्टेशन येथे येऊन घडलेल्या घटनेची सविस्तर तक्रार दिली। त्यानुसार नारायणगाव पोलीस स्टेशन येथे खंडणीचा गुन्हा दाखल आहे। हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्याने पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख यांनी पोलिसांच्या तपास पथकाला तात्काळ सूचना दिल्या व आरोपींना अटक करण्याची कारवाई करण्यास सांगितले। त्यानुसार नमूद पथकाने मंचर पोलीस स्टेशनला खुनासह मोक्का गुन्ह्यात पोलीस अटकेत असणारा आरोपी संतोष सुनील जाधव याने खंडणी मागण्याकरता कोणाला पाठवले होते याची कसून चौकशी केली असता याने दिलेल्या माहितीनुसार जीवनसिंग दर्शनसिंग नहार वय 23 वर्ष, श्रीराम रमेश थोरात वय 32 वर्ष, राहणार मंचर तालुका आंबेगाव यांना अटक केली। त्यावेळी जीवनसिंग नहारकडून 1 गावठी पिस्तूल आणि श्रीराम थोरातकडून 1 गावठी पिस्तूल जप्त करण्यात आला। संतोष जाधव याने जयेश रतिलाल बहिराम वय 24 वर्ष, राहणार घोडेगाव त्याच्या साथीदाराला मनवर मध्य प्रदेश येथे गावठी पिस्तूलचा साठा आणण्यासाठी पाठवले होते। त्याप्रमाणे त्यांनी गावठी पिस्तूल आणल्यानंतर संतोष जाधव याने सांगितल्याप्रमाणे वैभव उर्फ बोला शांताराम तिटकारे राहणार जळकेवाडी, रोहित विठ्ठल तिटकारे वय 25 राहणार सरेवाडी नायफड, सचिन बबर तिटकारे राहणार धाबेवाडी नायफड, श्रीराम रमेश थोरात व एक विधी संघर्षित बालक यांच्यासोबत मिळून कट करून त्या सर्वांच्या वतीने जीवनसिंग नहार, श्रीराम थोरात व विधी संघर्षित बालक यांनी खंडणीची रक्कम आणण्यासाठी पाठवण्याचे ठरले होते। त्यानुसार या तिघांनी बोलेरो गाडीतून जाऊन जीवनसिंग नहार यांनी खंडणीची मागणी केल्याचे निष्पन्न झाले। त्यानंतर जयेश बहिराम यांची घराची झडती घेतली असता त्यांच्या कब्जात 5 गावठी पिस्तूल मिळाले आहेत व जिशान मुंडे, वैभव उर्फ बोला शांताराम तिटकारे, सचिन बबन तिटकारे यांच्याकडून प्रत्येकी 1 व रोहित तिटकारे कडून 3 गावठी पिस्तूल, 1 मॅगझीन, 1 बुलेट कॅरियर, 1 बॅग अशा वस्तू हस्तगत करण्यात आल्या आहेत। आज घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये डॉक्टर अभिनव देशमुख यांच्याबरोबर नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे तसेच जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जावळे हे उपस्थित होते।